मान्यवर उपस्थित आपल्या नगर परिषदेच्या नवनिर्वाचित माननीय नगराध्यक्षा सौ मायाताई धुळे, उपस्थित नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका आणि शिक्षक वृंद, तसेच उपस्थित सर्व मान्यवर आणि आपण विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणी, आपल्या शाळेत आपण खूप साऱ्या गोष्टी करता. आपली शाळा बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की किती आनंददायी शिक्षण खरं तर आपलं आहे. या आनंददायी शिक्षणाच्या यात्रेमध्ये तुम्हाला एखादा आनंदाचा यात्री जर मिळाला, यात्री म्हणजे काय, आपल्यासोबत प्रवास करणारा. तुम्ही एखाद्या गाडीमध्ये चालले करत आहे ना, त्या गाडीत एखादा प्रवासी भेटला, त्यानं तुम्हाला सांगितलं काही पाहिजे का, तुला काही लागतं का. आपण रेल्वेने प्रवास करतो, थंडीचे दिवस आहेत, आपण घरी विसरतो आपलं स्वेटर, आणि एखाद्या सहप्रवाशानं जर आपल्याला त्याच्याकडलं स्वेटर दिलं एक्स्ट्राचं, आपल्याला किती भारी वाटेल, वाटेल की नाही. तशाच पद्धतीनं आपल्या या आनंदाच्या प्रवासामध्ये आपल्याला असे सहप्रवासी, असे आनंद यात्री मिळावेत ज्यांनी तुमच्याकडे जे नाही ते तुम्हाला द्यावं. तुमच्याकडे काय नाही, समजा तुमच्याकडे दप्तर नाही, तुमच्याकडे टिफिनचा बॉक्स नाही, तुमच्याकडे पाण्याची बॉटल नाही, जे काही तुमच्याकडे नसेल, तर असं स्वयं इच्छेनं शहरातल्या नागरिकांनी किंवा सामाजिक संस्थांनी त्यांच्या आनंदाच्या दिवशी, आनंदाचा दिवस कोणता असू शकतो, समजा एखाद्याचा वाढदिवस आहे, बायकोचा वाढदिवस आहे, किंवा सासऱ्याचा वाढदिवस आहे, सासूचा वाढदिवस आहे, आईचा वाढदिवस आहे, नवऱ्याचा वाढदिवस आहे, जे काही आहे अशा सगळ्या आनंदाच्या दिवशी आणि त्याच्या व्यतिरिक्त एखादा आनंदाचा दिवस म्हणजे जसं आता मायाताई नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या, तर त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यात हा अविस्मरणीय असा दिवस आहे की नगराध्यक्ष शहराच्या प्रथम नागरिक म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. तर अशा आनंदाच्या क्षणी त्यांनी तो आनंदाचा क्षण 4 क्षण आपल्यासोबत घालवावेत. पूर्ण दिवस तर त्यांचा व्यस्त असणार आहे, पूर्ण दिवस ते घालवू शकत नाहीत, तर 4 क्षण आपल्या विद्यार्थ्यांसोबत म्हणजे तुमच्यासोबत घालवावेत. आणि हे घालवताना त्यांनी त्या क्षणामध्ये तुम्हाला जे लागतं ते त्यांनी द्यावं. तर याच्यासाठी आपण हा आनंद यात्री नावाचा उपक्रम सुरू केलाय. तर सगळ्या नगर परिषदेच्या 11ही शाळा, आपल्या उर्दू आणि मराठी या सगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना जे काही दानशूर व्यक्ती, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी जे त्यांच्या इच्छेनुसार ठरवतील तशा तुम्हाला त्यांच्या आनंदाच्या दिवशी भेटवस्तू देतील. या आनंद यात्रेतील पहिले आनंद यात्री म्हणून आपल्याच नगरपालिकेचे ग्रंथपाल श्री बेलूरकर हे आपल्याला आजचे आपले पहिले आनंद यात्री आहेत. 1 तारीख पहिला उपक्रम आणि या उपक्रमाचे पहिले आनंद यात्री म्हणून त्याचं स्वागत करतो. श्री बेलूरकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा त्यांना मनपूर्वक नगर परिषदेच्या संपूर्ण प्रशासनाच्या वतीनं मी शुभेच्छा देतो. आणि त्यांनी जो काही आज संकल्प घेतला की मी विद्यार्थ्यांना भेट देणार आहे, तर ही भेट त्यांच्याकडनं तुम्हाला मिळेल. तर ती भेट जशी त्यांनी दिली आहे तशाच पद्धतीने यानंतर जसे जसे लोक आपल्यासोबत जोडले जातील, आपल्याला ते देतील, तर त्या सगळ्या आनंद यात्रींची यादी आपल्याकडे आपण शिक्षण विभागात म्हणजेच आपले प्रशासन अधिकारी, तुमचे मुख्याध्यापक, ती यादी सुद्धा तशी आपल्याकडे जपून ठेवतील. म्हणजे कोणत्याही नागरिकाला जर बघायचं असेल की या महिन्यामध्ये कुणी कोणत्या शाळेला काय भेट दिली, तर त्याच्याकडे ती यादी त्याला पाहायला मिळू शकेल विदाऊट RTI. RTI टाकण्याची पण गरज नाही, त्यांना ती प्रत्यक्ष येऊन ऑफिसमध्ये बघावी, त्याला ती ओपनली बघू शकतो आपण. त्यामुळे कुठल्याही प्रकारची अपारदर्शकता आपल्याकडे नाही, पूर्ण पारदर्शक, सक्षम असं नेतृत्व आपल्या नगर परिषदेला लाभलेलं आहे. या नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली आपण सर्व एकत्रित सहकार्यातून चांगलं काहीतरी करूयात. आणि शिक्षण विभागासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय शिक्षण आहे. शिक्षण आरोग्य आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने आपण सगळे काम करूयात. आपल्या सगळ्यांचं सहकार्य यात लाभणार आहे. मी पुनश्च आपल्या या आनंद यात्री उपक्रमाला सुरुवात झाली अशी घोषणा नगर परिषदेच्या वतीनं करतो. आणि या आनंद यात्री उपक्रमाचे पहिले आनंद यात्री म्हणून श्री बेलूरकर यांच्या पण शुभेच्छा देतो, त्यांचं स्वागत करतो आणि शाळेच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीनं त्यांचा आभार देखील मानतो. आपल्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. माझा दुसरा संकल्प असा सुद्धा आहे की मी आपल्या नगर परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक लोक तुम्हाला शिकवतात की नाही, बरोबर शिकवतात, काय शिकवतात, मराठी की इंग्रजी, दोन्ही शिकवतात ना, मराठी आणि इंग्रजी दोन्ही शिकवतात. तर ते तुम्हाला शिकवतातच, शिक्षकांना आपण शिकवण्यासाठी ठेवलंय. पण जे काही मला येतं, जे तुमच्या पुस्तकात नाही, असं सुद्धा तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी 15 आठवड्यातनं एकदा का असेल पण एका शाळेमध्ये मी स्वतः मुख्याधिकाऱ्यांचा वर्ग घेणार आहे. प्रत्येक शाळेत होईल, मग ती नगर परिषदेची शाळा असो किंवा खाजगी शाळा असो. खाजगी शाळेने आपल्याला त्यांचा जर इंटरेस्ट कळवला तर आपण त्यांच्या शाळेत सुद्धा हा उपक्रम घेऊ, जेणेकरून खाजगी शिक्षण संस्थांच्या सुद्धा अडचणी आपल्याला समजतील, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा मार्गदर्शन मिळेल. तर मुख्याधिकारी यांचा वर्ग या उपक्रमाची सुरुवात थोड्याच दिवसात मी करणार आहे. पण आजचा हा पहिला आनंद यात्री उपक्रम आपण या ठिकाणी सुरू करतोय. नवीन वर्षात नवीन नगर परिषद, नवीन CO, नवीन नगराध्यक्ष, नवीन सगळी टीम आणि सगळं काही नवीन होऊया या शुभेच्छांसह आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा देतो. आपले आभार मानतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल प्रशासनाचे आभार मानतो. धन्यवाद.